नमस्कार. मला इथे सुरुवातीला असं सांगितलं गेलं की मालवणी कविता वाचावी. तर मी नम्रपणाने सांगते की मी मालवणामध्ये राहत असले तरी मालवणी भाषेवर म्हणावं कविता लिहावी इतकं प्रभुत्व काही माझं नाही. त्यामुळे माझ्या कविता मालवणीमध्ये नाही आहेत, पण माझ्या ज्या कथा आहेत त्यातले संवाद मालवणीमध्ये आहे. त्यामुळे कथा वाचनामधून तुम्हाला मालवणीची झलक अनुभवायला येईल असं मला वाटतं. यामध्ये एक कथा अशी आहे, लहानपण देगा देवा. ह्याच्यातही मालवणी संवाद आहेत आणि आपल्या घराघरामध्ये अनुभवलेल्या गोष्टी आहेत ह्या. अजून ओके, ठीक आहे. देगा देवा म्हणत साधू संतांपासून सगळ्यांनी लहानपणाची थोरवी गायलेली आहे. लहान मुले म्हणजे देवाघरची निरागस फुले वगैरेही त्यांना गौरवलं जातं. प्रत्यक्षात मात्र मला लहान मुलं कधीही फार निरागस वगैरे अजिबात वाटलेली नाही आहेत. या लहानगी म्हणवणाऱ्यांना आपले लाड कोण पुरवणार ह्याची बरोबर माहिती असते. कोण आपल्याला पाठीशी घालणार, कुठली गोष्ट कधी आणि कोणाकडे मागायची याचं उपजत ज्ञान असतं. इमोशनल ब्लॅकमेलिंगमध्ये तर चतुर असतात. पैज आहे आपली सरशी तिथे पारशी, ही अशी म्हण ऐकली होती ना, ती यांना लागू पडते. ही लहान बाळं कधी तुम्हाला चार चौघात तोंडघशी पाडतील सांगता येत नाही. तुम्हाला धरणीत उभंगेल तर बरं असं म्हणण्याचे काही त्यांचे शब्द आपल्याला ऐकायला येतात. हे वाचून वाटेल एखाद्याला ऐकून की मी मूलद्वेष्टी आहे, मला काही लहान मुलं वगैरे आवडत नाहीत, मला मुलांचं मनोरंजन करून प्रभूशी नातं वगैरे जोडता येत नाही. पण मी ही तणतण करते ना, याच्या मागे एक कारण आहे आणि ते कारण आमच्या घरात जन्माला आलेलं आहे. आमचं पहिलं नातवंड सैनू सगळ्या घरादाराच्या गळ्यातला ताईत सगळे त्याच्या अवतीभोवती असायचे. स्वारी पालथी पडायला लागली, रांगायला लागली, पावलं टाकायला लागली. इथवर सगळ्यांना तो मिरवायला हवा होता, कडेवर घ्यायचा आणि फिरायला जायचं. पण पुढे तो चालायला लागला आणि स्वतःचे खेळ स्वतः शोधायला लागला, तेव्हा मात्र त्याचं खेळगडी होणं ही सहनशक्तीची मर्यादा बघणारी एक बाब होती. त्याने कुठल्याही खेळात ढिशाव केलं तर आपणच मार खायचा, आपणच जीभ बाहेर काढून गतप्राण व्हायचं. हे सगळं लक्षात ठेवून करायला लागायचं, नाहीतर संघातून हकालपट्टी. तो एकटा कधीच खेळायचा नाही आणि त्याचे मायबाप, त्याचे आजोबा, काका सगळे काम आहे मला बिझी आहे मी असं करते सटकायचे. त्यातल्या त्यात रिकाम टेकडी म्हणून मला हक्काच्या भिडूचं नेमणूक पत्रच सैनूनं देऊन टाकलं होतं. पकडापकडी, लपाछपी, माकड उड्या, बेडूक उड्या, घोडा काय विचारू नका. मलाही त्याचा गोजीरवाणा सहवास अतिशय प्रिय होता म्हणून, आणि त्याने मला त्याच्या ब्लॅकलिस्टमध्ये टाकू नये म्हणून मी आपली जीवाला सांभाळत त्याच्याशी खेळायचे. कधी आम्ही झुकझुक गाडी खेळायचो, कधी आम्ही विमान व्हायचो, भाजीवाली, कंडक्टर, सलूनवाली, हॉटेलचा वेटर, अशा वेगवेगळ्या भूमिका तो त्याने दिलेल्या संवादाने माझ्याकडून करून घ्यायचा. माझं डोकं मी बिलकुल वापरायचं नाही असा एक त्याचा दंडक होता. त्याला वाढदिवसाला कोणीतरी डॉक्टरचं किट आणून दिलं होतं. झालं, आता बाकीचे सगळे खेळ कोपऱ्यात पडले. आता फक्त डॉक्टर हे एकच खेळ रंगात आला आणि एरवीची मी धडधाकट बाई कायमची त्याची पेशंट झाले. जीभ दाखवणं, आ करणं, डोळ्यात इवली बोटं खुपसून घेणं, डॉक्टरांनी पेशंटच्या छाताडावर बसून स्टेथोस्कोपने तपासणं, त्यावेळी त्यांची लाळ आपल्या तोंडावर पडली तरी तक्रार न करणं आणि कुठल्याही तक्रारीवर तुच्छ करवून घेणं, अशी सगळी समजूतदार पेशंटची लक्षणं माझ्यामध्ये होती. अर्थात फार नाईलाजाने मला समंजस व्हावं लागायचं, नाहीतर डॉक्टर रडून हातापाय आपटून पेशंटला दवाखान्यात यायला मजबूर करायचे. कधी कधी तर डॉक्टर पेशंटच्या झिंज्या करून कंपल्सरी आडवं पाडायचे. आमचे फॅमिली डॉक्टर बेडेकर हा त्याचा आदर्श होता. स्वतःला तो बेलेकल डॉक्टर म्हणायचा. मी बेलेकल डॉक्टर आहे. तर बेलेकल डॉक्टर आले, चला पेशंट रांगेत उभे राहा. रांगेत म्हणजे एकच पेशंट आणि तो रांगेत. अशी आरोळी आली की झिंज्या ओढल्या जाऊ नयेत म्हणून मी आपण डॉक्टरांसमोर तपासण्यासाठी जमिनीवर लोटांगण घालायची. तो फार मन लावून डॉक्टरांच्या भूमिकेत शिरायचा.
त्या दिवशी असेच सकाळीच बेलेकर डॉक्टर आले, घाईघाईत निघाले होते आणि नुसत्या छोटूशा बनियन आणि चड्डुकलीवरच आले होते. आठवणीने त्यांनी बापाचे का होईना डावा उजवा असला काही भेदभाव न करता बूट घातले होते. काजळ भरल्या डोळ्यावर तो लाल फ्रेमचा चष्मा, कपाळावर तीठ, गळ्यात पोपटी स्टेथोस्कोप, फार गोजीरवाणं रुपडं दिसत होतं आमच्या डॉक्टरांचं. तर जनरीतीप्रमाणे डॉक्टर खुर्चीवर बसले. मला राहावेना. मी विचारलंच, अय्या डॉक्टर, पॅन्ट शर्ट कुठं आहे तुमची? इतका पर्सनल प्रश्न पेशंटने डॉक्टरना विचारावा, त्याचा त्यांना अर्थातच राग आला. मग दुधू पिणे, मम्मीची पर्स उचकणे, आजोबांचा चष्मा पळवणे असल्या कामाच्या गर्दीत शर्ट पॅन्ट घालण्यासारखी चिल्लर कामं करायला वेळ नाही असं त्यांनी मला त्यांच्या डॉक्टरली भाषेत सांगितलं. विषय बदलत त्यांनी माझी मानगूट पकडून आडवं घातलं. तू झोप गपचूप, मी तुला तपासणार आहे म्हणत डॉक्टर खुर्चीवरून उतरून माझ्या पोटावर बसले. त्यांना झालेल्या निदानाप्रमाणे माझा गळा, खांदे, पोट याच्यावर इंजेक्शनं दिली गेली. हे करताना डॉक्टर फार गोडोले दिसत होते हो. आता माझ्या डोळ्यात औषध घालण्यासाठी ते माझ्या चेहऱ्यावर वाकले तेव्हा नुकतंच त्यांच्या मम्मीने न्हाऊमाखू घातल्याने त्यांच्या अंगाचा बेबी पावडरचा सुगंध मला आला. त्यांचं कुरळं जावळ माझ्या चेहऱ्याला गुदगुल्या करू लागलं. मला एकदम प्रेमाचं भरतं आलं आणि मी डॉक्टरांची एक पप्पी घेऊन टाकली. झालं, लगेच डॉक्टरांचा पापड मोडला. त्यांनी हात बसल्या जागेवर माझ्या पोटावरच थय 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 हातपाय झाडायला सुरुवात केली. भरीला डॉक्टरांनी भोकाड पसरलं. मी गडबडीनं उठून, शोनू मनू काय झालं पिल्ला, काय झालं ललायला असं म्हणत त्याला जवळ घ्यायचा प्रयत्न केला. म्हणजे डॉक्टरांनी अजूनच गळा काढला. रडता रडता ते बाहेर जाऊन अंगणात जाऊन थयथयाट करायला लागले. हातपाय आपटत चक्क जोरात ओरड घालायला लागले. आजीनी बेलेकर डॉक्टरची पप्पी घेतली. त्यांचं ओरडणं एवढ्या जोरात की शेजारी काय झालं झाला काय यांच्या घरात म्हणून ते आले. येणारे जाणारे थबकले. माझी बोलतीच बंद झाली हो. सगळ्यांना त्याच्या रडण्याच्या बोलण्यातून एवढं तर पक्क समजलं की त्याच्या आजीनं तपासायला आलेल्या डॉक्टर बेडेकरांची पप्पी घेतली. पण ते डॉक्टर साहेब इलेले कधी आणि कोण आजारी आहे आणि आमका शेजाऱ्यांका काहीच कसा समजला नाही. शेजारचे अण्णा मला विचारायला लागले, आप्पा आजार पण औषधाने बरं करता येतं हो, पण ते पप्पी प्रकरण काय आहे? तो एवढासा मुलगा काय म्हणतोय ते विचारायला हवंय. सावंत गुरुजींनी परिस्थिती हातात घेतली. अहो कुठलं काय, मी सांगते ना. मी सगळ्यांना थोपवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात 4 घरची धुणी भांडी उरकून हास्य करीत जाणारी अक्का तिथे डोकावली. सगळे आपापल्या परीनं तिला काय झालं ते सांगू लागले. तेव्हा तोंडातलं पान थुंकत माझ्याकडे तुच्छ नजरेने बघत ती म्हणाली, हाली बाय कोणाचा काय सांगू की येणार नाही. मुखडे बरे दिसतात पण गुण काळे असतात. ह्या काय चल्ला ता बरा नाही, तुकाच डोळे रे बाबा महापुरुषा. अक्का ते काळे गुण वगैरे काहीही असलं तरी ते गुण मुलांसमोर उधळायचे गरज काय? मुलं म्हणजे देवाघरची फुलं, ती खोटं बोलायची नाहीत. काय समजलेत? सावंत गुरुजी आणि अक्का राहून त्या पप्पी भोवतीच घुटमळत होते. डॉक्टर बेडेकर बिचारे शांत सज्जन, पण बाई माणसानं विचार करायला नको. हे प्रकरण आता केवढ्याला पडलं आणि ते पण हिचो घो घरात नसताना. शी बाई, मला मेल्यापेक्षा मेलं झालं. मी सैनूच्या भोकाडाच्या वरताण आवाजात ओरडत त्याला कडेवर आपटलं. त्याच्या गळ्यातला स्टेथोस्कोप दाखवून तार स्वरात मी पप्पी प्रकरण स्पष्ट केलं. नर्वस झाले सगळे आणि पांगले. सगळे गेल्यावर मात्र मी डॉक्टरांना एक सणसणीत रपाटा घातला. तर रे काय, आता एक कथा. कथेचं नाव आहे किर्र रात्री तळ्याकाठी. किर्र रात्री तळ्याकाठी. त्या दिवशी कोकण कन्या मुंबईहून 4 तास उशिरा सुटली होती. म्हणजे लेट किती ट्रेन होता ते आपल्याला माहिती आहे. कणकवलीला ते आणखी तासभर लेट. काय हाल विचारू नका. संध्याकाळी 6 वाजता अपेक्षित असणारे आम्ही रात्री 11 वाजता कणकवलीला पोहोचलो. एक माझ्यासारखीच प्रवासिनी कावरी बावरी होऊन उभी होती.
माझाही मॅचिंग चेहरा बघून तिनं विचारलं, खंय वो जाऊचं असा तुमका? मालवणात. तुम्ही? वा, माका पण मालवणातच. बांगीवाड्यातलो बबनो माझो भाव. आता गाडी नाही असत, आपण रिक्षेन जाऊया, 50-50 भाडा शेअर करूया, चला. मी विचारात पडले. बाईनं ज्याचं नाव सांगितलं तो बबन आमचा विद्यार्थी, म्हणजे बाई काय अनोळखी नव्हती. पण रिक्षावाला जावं का दोघींनीच अनोळखी रिक्षातून? इतक्यात एक रिक्षावालाच आमच्या मदतीला धावला. ताई, कुठं जायचं आहे? चला, रिक्षा आहे आपली. गृहस्थ मला बरा वाटला. कपाळावर टिळा होता, गळ्यात माळ होती. आम्ही त्याला निरखलं आणि तिने मला ग्रीन सिग्नल दिला. आम्ही दोघींनी सावधगिरी म्हणून त्याचा आणि रिक्षाच्या नंबर प्लेटचा आमच्या मोबाईलमध्ये फोटो घेतला. तो मी माझ्या नवऱ्याला पाठवला. त्याचाही सांभाळून ये असा मला मेसेज आला. आम्ही रिक्षात बसलो. रिक्षावाला मध्यमवयीन होता, बडबड्या होता. आपण कसं सेफ फुल ड्रायव्हिंग करतो, किती पण रात्र होऊ द्यात, बाईल माणसं म्हणजे आपल्या बहिणी. 5 रुपये कमी गावलेत तरी चालेल, पण धंदो ऑनेस्टीत करूचो असं सांगत होता. शिवाय तो किती शूर, कोणला पण घाबरणारो नाही, हे पण 10-20 वेळा ऐकवलं. असो, आम्ही आपला हां हूं एवढाच प्रतिसाद देत होतो. गार वारं सुटलेलं होतं. रिक्षा चाललेली, काळो घू घू पसरलेला, फक्त रिक्षाचा उजेड रस्त्यावर. भोवतीनं किन्नाट रान. दोघीही आतल्या आत भीतीने पण गारटलेलो. हायवे सोडून रिक्षा मालवणात जायला कसालातून आत शिरली. आता सरळ मालवणच्या दिशेने. आता रिक्षावालाही गप्प. भयाण शांतता, फक्त रिक्षाचा आवाज. वाटेतलं एक गाव मागे टाकलं. सुकळवाड नावाचं गाव आलं आणि पुढच्या सावरवाडच्या वळणावर तिथे तळं आहे. तळ्याकाठी झाडोरा आहे आणि सपाटशी जागासुद्धा. तर तिथे पेट्रोमॅक्स भगभगताना दिसली. धड उजेड नव्हता, पण अंधुक प्रकाशात पांढऱ्या चादरीने आपादमस्तक झाकलेली 2 प्रेतं दिसली. अंतरावर आमची बोबडी वळली. बोबडी हे काय वेगळं नको सांगायला. बहुतेक सुसाईडची केस असा. व्हय ती प्रेता मेलेली असत. रिक्षावाल्याने कॉन्फिडेंटली सांगितलं. प्रेतं मेलेली असतात हे अगाध ज्ञान रिक्षावाल्यानं आम्हाला ऐकवलं. ओ, फास्ट चालवा रिक्षा, घरी जाऊ द्या आधी, आम्ही ओरडलो. पण रिक्षावाल्याची जिज्ञासा चाळवली आणि आपण शूर आहोत याचा पुरावा द्यायचा होता. रिक्षा थांबवून तो उतरला. आम्ही नको नको ओ नको दादा नको असं म्हणत होतो, पण तेही धपक्या आवाजात. प्रेतांनी ऐकलं तर. रिक्षावाला खाली उतरला, आळोखे पिळोखे दिले आणि शूरपणाने धीम्या चालीनं प्रेतांकडे जाऊ लागला. आम्ही एकमेकींचे हात हातात धरून घट्ट चिकटून कधी बसलो आम्हाला कळलंच नाही. तरी प्राणमुठीत धरून तो काय करतो ते बघत होतो. रिक्षावाला प्रेताजवळ गेला, वाकून पाहिलं. हातातल्या मोबाईलची बॅटरी उगाच इकडे तिकडे मारली आणि चक्क शिळ घालायला लागला. त्याच्या शिळेचं पहिलं वारं तोंडातून बाहेर पडलं न पडलं तोच. एका प्रेताची हालचाल जाणवली. भास की काय? नाही, भास नाही, हल्लं प्रेत. आमचा श्वास अडकलाच. पण रिक्षावाल्यानेही शिळ गिळली. तो हेलपाटला, रोखून बघायला लागला. प्रेतावरची चादर आता हळूहळू आपणच दूर होऊ लागलेली. रिक्षावाल्यानं फास्ट अबाउट टर्न केलं. पायात पाय अडकत होते तरी धावला रिक्षाकडे आला आणि आला तो ड्रायव्हिंग सीटवर गेलाच नाही, डायरेक्ट आमच्या सीटवर कोसळला. ओ काय काय करताय? आम्ही ओरडलो, पण तो बसला नाही, कोसळला आमच्या अंगावर. भू 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 ब ब ब असे बुडबुडे त्याच्या तोंडातून यायला लागले. हातपाय थडथड उडायला लागले. आमची गाळण उडाली ना हो. अंगावर कोसळलेल्या रिक्षावाल्याला दूर ढकलत आम्ही रिक्षा खाली उतरलो. समोरच्या प्रेतावरची चादर आता अंगावरून दूर उडाली होती. आम्हाला गळा काढून रडावंसं वाटत होतं, पण आवाज फुटेल तर शपथ. आम्हालाही फेफरं यायचं बाकी होतं. आम्ही रिक्षाच्या आडोशाला लटपटत उभ्या राहिलो. डोळे गच्च गच्च मिटलेले. मोबाईल असूनही उपयोग नाही, बोलणार कोण? किलकिल्या डोळ्यांनी पाहिलं तर प्रेत उठून बसलेलं, आळोखे पिळोखे देत. काय उचललं ते? दिवा. अरे देवा, उठलं उभं राहिलं. हातातल्या दिव्याचा झोत इकडे तिकडे टाकीत, हाई ग रिक्षाकडेच येते की ते. आम्ही मिठीच मारली एकमेकींना. डोळे गच्च बंद. काय होईल आता? कोण रे माझं ये इतक्या रातचे? आवाज आला. भूत मालवणी बोलतो. अचानक आमच्या डोळ्यावर बॅटरीचा उजेड चमकला. कोण हो तुम्ही? ओ बाई, कोण? रिक्षावालो खया. आम्ही डोळे भीपीत उघडले तर एक हवालदार आमच्याजवळ उभे. भूत कुठे गेलं? अरे मेल्यानु खयचा भूत? वय ती तळ्यात मासे पकडून गेलेली कोणची तरी बाईल पाय घसरान पडली आणि थयच ऑफ झाली.
आम्ही दोघवले हवालदार बंदोबस्ताक आसव. दुसरो पोलीस स्टेशनात गेलो आ रिपोर्ट देऊक. येतलो आता. म्हाका मेल्यानो थंडी वाजूक लागली. 2 चादरे होते पांढरे, ते तुरली याक बॉडीवर घातली आणि याक मी पांघरून वाईस थंयच लकाटलंय. तवसर हो रिक्षावालो तोंडार बॅटरीचो झुरको मारूक लागलो. कोण कोण विचारला तर धावाक लागलो. आवशीचो घोर आहे ह्याच्या. बायल माणसांका हय सोडून फीट येऊन पडलो. हवालदारांची तुफान मेल सुटली होती, पण आमच्या जीवात जीव आला होता. खरं प्रेत समोर दिसत होतं, पण आता आमची भीती गेली होती. रिक्षावाल्याला शुद्धीवर आणण्याची नवीनच ड्युटी लागल्याने ते हवालदार त्याला करवादत होते. माय झया अक्कर माशा असं त्याला शुद्धीवर आणण्याचे मंत्रही म्हणत होते. दरम्यान कोण बिचारी पाय घसरून पडली आणि जीवाला मुकली असा विचार करत आम्ही दोघी त्या प्रेतापाशी जाऊनही आलो होतो आणि रिक्षावाला मात्र अजून शुद्धीवर यायचा होता. माझ्या मालवणी मातीतली संवाद गोडी तुमच्यापर्यंत पोचवता आली याचा मला खूप आनंद आहे. आणि गजानन महाराजांनी माझ्याकडून ही जी आज सेवा करून घेतली याबद्दल मी त्यांची कृतज्ञ आहे. आणि तुम्हा सर्वांची पुन्हा आपल्या भेटीचा योग आणतीलच ते माहीत नाही मला, पण अतिशय सुंदर अशी ही संधी मला मिळाली, अशी संधी मला दिली गेली. मला ज्यांनी निमंत्रित केलं त्या आयोजकांचं मी मनापासून धन्यवाद म्हणते, त्यांना आभार मानते आणि थांबते. धन्यवाद वैशालीताई. आपण गजानन विजय ग्रंथाबद्दल जी माहिती सांगितली, पुष्कळशा गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या, त्या आज कळल्या. त्यानंतर आपण जे कथाकथनचा भाग घेतला आणि नंतरचं जे ते आनंदीच राहिलं, म्हणजे सगळं आनंदी आनंद वातावरण झालं, त्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद. आता आपण कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाकडे वळत आहोत. ह्यात अमृत महोत्सवी प्रवेश करणारे आपले कार्यकर्ता सदस्य यांचा सन्मान आम्ही करत असतो दरवर्षी. तर यावर्षीच्या सन्मानपूर्तींना आदरपूर्वक व्यासपीठावर आणण्यासाठी मी सौ विप्रा कांबळे व सौ विजया कस्तुरे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या सन्मानमूर्ती सौ प्रवीणा कुंटे आणि सौ वसुंधरा भाकरे यांना व्यासपीठावर आणावे. सौ वसुंधरा भाकरे या एक सरळ सज्जन अशा आहेत, या आपल्या गजानन महाराजच्या भजनी मंडळामध्ये जुळलेल्या आहेत व नियमित आरती व दर्शनाला मंदिरात येत असतात. आणि यांनी स्वतःच नीट आपल्या पूर्ण कुटुंबाला मंदिराशी जोडले आहेत. त्यामुळे यांचं सर्व कुटुंब मंदिरात दर्शनाला येतं व सर्व कार्यक्रमात सक्रिय रूपाने सहभागी होतं. त्याबद्दल न्यास त्यांचा आभारी आहेत. सौ प्रवीणा कुंटे यांच्याबद्दल सांगायचं तर म्हणजे पुष्कळ सांगावं लागेल, पण थोडक्यात मी सांगतो की त्या म्हणजे सरळ सज्जन, कधी राग न येणाऱ्या, कमी बोलणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या अशा व्यक्ती आहेत. आणि जेव्हाही त्यांना काही कामासाठी या याच्यासाठी बोलवलं गेले त्या तत्परतेने व वेळशीर हजर झाल्या आहेत. आणि आम्ही सर्व त्यांचे आभारी आहोत की त्यांच्या आज्ञेने, अनुमतीने या काही समजा श्री वसंत कुंटेसारखे व्यक्तित्व आम्हाला लाभले आहेत, जे 24 तास आमच्यासाठी उपलब्ध असतात. त्याच्यामध्ये सर्व श्रेय सौ प्रवीणा कुंटे यांचा आहे, कारण त्यांनी अनुमती नसती दिली तर वसंत कुंटे आपल्याला लाभले नसते.
आता आज आपल्यामध्ये वैशालीताई उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी न्यासकडून या सदस्यांचा पुष्पहार, हार, श्रीफळ व मोमेंटो देऊन सन्मान करावा. धन्यवाद वैशालीताई. आता आपण कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागाकडे जाऊ. यात निरोप समारंभ आहे. न्यासचे कार्यकारिणी सदस्य व सक्रिय कार्यकर्ता श्री किशोर कान्हेरे आपल्या काही घरगुती व्यक्तिगत जबाबदाऱ्यांमुळे ग्वाल्हेर सोडून हुबळी कर्नाटकाला जात आहेत. त्यांची कमी आम्हाला नेहमीच भासत राहील. मी श्री कात्रे यांना विनंती करतो की त्यांनी श्री किशोर कान्हेरे यांना व्यासपीठावर आदरपूर्वक आणावे व सो माया यांना विनंती करतो की त्यांनी सौ रत्ना कान्हेरे यांना व्यासपीठावर आणावे. मी श्री अशोक राजापूरकर यांना विनंती करतो की त्यांनी श्री कान्हेरे यांच्याबद्दल 2 शब्द बोलावे. जय गजानन. नमस्कार सर्वांना. श्री किशोर कान्हेरे यांना आपण गेल्या 5-7 वर्षापासूनच ओळखतो आहे. ॲक्च्युली काय, आपण या गजानन महाराज मंदिरापासून जेव्हापासून हे आले इथे तेव्हापासून यांच्या मिसेस भजन मंडळामध्ये सक्रिय आहे. महिला भजन मंडळ आहे त्याच्यामध्ये सक्रिय आहे. त्यानंतर त्या 5-7 वर्षापासून इथे दैनिक म्हणजे गुरुवारी, प्रत्येक गुरुवारी भजनामध्ये येतात. त्याबरोबर मागच्या 2019मध्ये जेव्हा कान्हेरे साहेब रिटायर झाले मग ते सक्रिय झाले. इथे दैनिक त्यांची आरती वगैरे सर्व बिलकुल इथे डेली संध्याकाळी 7-7:30 वाजता आरतीमध्ये यायचं. बिलकुल बरोबर महाराजांचे दर्शन करायचे. सकाळी वगैरे सर्व त्यांची व्यवस्थित चाललं आहे. त्यानंतर यावर्षी आमच्या सदस्य कारखानीमध्ये ते आले. कारखानीमध्ये आल्यानंतर त्यांनी एक फारच बढिया आपलं एक प्रक्रम सुरू केलं. जे सकाळी आपण हे बोर्ड पाहतो आहे ना, ते या बोर्डवर सकाळी 8 वाजता येऊन ते आपलं लिहिणं त्यांचा कार्यक्रम सुरू, बहुत बढिया कार्यक्रम. तर त्यांच्या या सुंदर अक्षरामुळे आम्हालाही खूप फार आनंद येत होता की किती बढिया लिहिणं आहे वगैरे चाललं त्यांचं. पण आता त्यांची घरगृहस्थी इच्छा जशी त्यांची, यांना आता बाहेर जावं लागतं. पण आमच्याला न्यासला इतकी कमी अखरेल की इतका सुंदर कार्यकर्ता, सरळ स्वभावी, एकदम एका पायावर उभा तयार असा कार्यकर्ता आमच्याहून दूर जातो आहे. पण मी महाराजांची हे विनंती करेल की ते जेव्हा आम्हाला महाराजांचा कार्यक्रम वगैरे जे होईल तेव्हा इथे येतील, जेव्हा आम्हाला महाराजांचे काही सेवा करत राहावे व आमचाही संपर्क करत राहावा अशीच ही विनंती. व सर्वांना धन्यवाद.
श्री कान्हेऱ्यांचं असं झालं आहे की आमची इच्छा होती त्यांनी आमच्याबरोबर टेस्ट मॅच खेळावा, पण त्यांनी टेस्ट मॅच न खेळता T20 खेळले आमच्याबरोबर आणि T20 करून त्यांनी इथून रिटायरमेंट घेऊन घेतलं की नाही आता मला टेस्ट मॅच नाही खेळायचे. चला त्यांची इच्छा. ते पुण्यतिथी उत्सवात सगळ्या कार्यक्रमात आम्हाला येत राहतील, सहभागी होतील, आमच्याबरोबर उपस्थिती देतील. आता मी श्री शरद जुवेकर आणि सौ आशा राजापूरकर यांना विनंती करतो की त्यांनी श्री कान्हेरे व सौ कान्हेरे यांचं पुष्पहार, शॉल, श्रीफळ, मोमेंटो देऊन स्वागत करावं, सन्मान करावा. धन्यवाद. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या म्हणजे चौथ्या भागाकडे जात आहोत. त्या आमच्या सर्व न्यासच्या कार्यकर्त्यांकडनं सर्वांकडनं श्री व सौ कान्हेरे यांना एक उपहार गिफ्ट दिले जात आहेत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. धन्यवाद. आता आपण कार्यक्रमाच्या चौथ्या व शेवटच्या भागाकडे जात आहोत. त्याआधी मी 2 सूचना देत आहेत. एक म्हणजे वैशालीताई यांचे पुस्तकं इथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत, ज्यांना पाहिजे असेल ते इथे घेऊ शकतात. दुसरी सूचना म्हणजे दरवर्षी दिवाळी पहाटचा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. यावर्षी दिनांक 12 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजता कार्यक्रम आयोजित आहेत. तो माधव कॉलेजसमोर राष्ट्रोत्थान न्यास जे भवन आहे त्याच्यामध्ये तराणेकर हॉल आहे,
त्याच्यामध्ये होणार आहे कार्यक्रम सकाळी 7 वाजेपासून 9 वाजेपर्यंत. आणि आपल्याला गायक कलाकार म्हणून लाभले आहेत श्री हेमांग कोलटकर. ते अभंग, भजन, भावगीत, शास्त्रीय संगीत ह्याची महफिल सजवणार आहेत. कार्यक्रमानंतर दिवाळी फराळाचे पण आयोजन आहे. सर्वांनी उपस्थित व्हावे. याचबरोबर मी सांगतो की व्हॉट्सअपवर दिवाळीच्या शुभेच्छा देण्यापेक्षा जर या कार्यक्रमात आला सगळेजणं तर प्रत्यक्ष भेट करूनही आपण एक दुसऱ्याला शुभेच्छा देऊ शकतो. त्या हिशोबाने पण जरूर यावे सगळ्यांनी. आता प्रत्येक कार्यक्रमाची परंपरा म्हणून मी आभार प्रदर्शन करायला श्री विलास कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. गजानन महाराज देवस्थान न्यास म्हणजे आज कोजागिरीच्या निमित्त आपण सगळे इकडनं एकत्रित झालो आहे इथे. तो आजचा कार्यक्रम जो आहे कोजागिरीचा, पंडिताई आलेल्या आहे, त्यांचं कथाकथन ऐकलं, त्यांचं सगळे स्मरण ऐकले, त्यांचे अनुभव ऐकले. खरंच असं वाटलं की आम्ही त्यांच्याच आपल्याच मंदिरामध्ये बसून असं वाटलं की आम्ही त्या ग्रंथामध्ये रमून गेलो आहे. असं मी त्यांचा आभार करतो की त्यांनी आपला समय एवढा मोठा किमती समय आम्हाला काढून आम्हाला दिला, आमच्या कार्यक्रमाला मान दिला आणि ते येऊन त्यांनी उपस्थित केलं. मी त्यांचा मनापूर्वक समितीकडनं आभार व्यक्त करतो. असंच श्रोते लोक, हा कार्यक्रम जर श्रोते बिना हा कार्यक्रम अधुरा. श्रोते नाही तर कार्यक्रम करा. आज हा यशस्वी झाला ह्या श्रोत्यांच्यामुळे. त्यांचा मी मनपूर्वक समितीकडनं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आपला समय काढून ह्या कार्यक्रमाला आले आणि त्यांनी हे बसून त्यांनी कार्यक्रम केला. त्यांचा मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच मेघदूत परचुरे साहेब, आणखीन कुमराजवाले साहेब, त्यांनी ह्या कार्यक्रमाला कव्हरेज केलं. त्यांचा बी समिती त्यांचा बी आभार व्यक्त करतो. असेच मीडिया प्रभारी आमचे निशिकांत सुरंगे, ते प्रत्येक कार्यक्रमाला वेळोवेळी वर्तमानपत्रामध्ये देतात आणि आम्हाला दाखवतात की आमचं ही न्यूज आली आहे, तिचे आम्हाला सगळ्यांना कळतं. मी त्यांचा बी आभारी आहे. असंच वसंत लाईन, त्यांचा बी मी आभारी आहे की ते आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते आमचं सांगून देतात. असा मी मनपूर्वक पुन्हा समितीकडनं आभार व्यक्त करतो की आपण आला असे प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहावे, अशीच आमची विनंतीची मान आहे.